नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर आज आपण बनवूया मस्त रसरशीत आणि दाणेदार अशी रंगीबेरंगी गोड बुंदी. अर्धा किलोच्या प्रमाणात आपण ही गोड बुंदी बनवणार आहोत. अर्धा किलो बेसन घेतलेले मी. बेसन अगोदर पूर्ण चाळून घेतलेले. ह्याच्यामध्ये चिमूटभर अगदी हळद घातलेली आणि चिमूटभरच मीठ घातलेले आणि हे छान मिक्स करून घ्यायचं अगोदर बेसनमध्ये. आणि ह्याच्यामध्ये आता घालण्यासाठी आपण अर्धा किलो साखर घेतलेली. आपण ती साईडला ठेवून घेऊ. साखर अगोदर हे पीठ आहे ते छान मळून घ्यायचे आपल्याला. अर्धा किलो बेसनसाठी मी अर्धा लिटर पाणी अगोदर घेतलेलं आहे, 1 तांब्या. तर त्याच्यामध्ये या प्रमाणात बघा असं पीठ मळून घेतलेलं आहे. तर आणखी थोडंसं आपल्याला अर्धा तांब्या पाणी लागणार आहे. तर एकूण या पिठाला 1.5 तांब्या पाणी लागतं मळायला. या पद्धतीने पीठ असं मळून घ्यायचं, छान हलवून घ्यायचं चांगलं 5 मिनटं फेटून, असं म्हणजे गाठी वगैरे राहणार नाहीत. आणि हे पीठ आता आपण 5 ते 10 मिनटं झाकून ठेवू आणि बुंदीसाठी चाचणी तयार करून घेऊ. अगोदर अर्धा किलो साखर घेतलेली आहे. मोठी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये साखर घालायची आणि आता अर्धा किलो बेसनसाठी अर्धा लिटरच पाणी आणि अर्धा किलो साखर घेतलेली चाचणी करण्यासाठी. तर फुल गॅसवर 5 ते 10 मिनटात ही चाचणी करून घ्यायची. असं सतत हलवत राहायचं म्हणजे साखर पटकन विरघळून आपली चाचणी पटकन येते. त्याच्यामुळं हलवत राहायचे. जास्त पण चाचणी घ्यायची नाही आपल्याला. फक्त थोडंसं बोटांना चिकट लागलं की बंद करायचा गॅस. जास्त लाडूसारखी चाचणी घ्यायची नाही, थोडीशी अलीकडंच घ्यायची चाचणी. बोटाला लावून बघायचं. दोन्ही बोटं थोडेसे चिटकायला लागले की गॅस बंद करायचा. आणि आता ही चाचणी आपण साईडला ठेवून घेऊ. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले. तेल छान गरम झालं की आता आपण बुंदी करायला घेऊ. एका वाटीमध्ये मी थोडंसं साईडला काढून घेतलेलं आहे रंगीत करण्यासाठी. ऑरेंज कलर घातलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपली जी स्टीलची चाळणी असते ती अशी तेलावर धरायची आणि वरून वाटीने थोडं थोडं पीठ ओतत राहायचं. बघा किती छान मस्त बुंदी पडते. किंवा तुमच्याकडे झारा असेल बुंदीचा त्याने केले तरी चालेल. किती छान गोल गोल आणि मस्त बुंदी पडलेली आहे बघा एकसारखी. चाळणी जास्त हलवायची नाही, फक्त स्थिर धरून ठेवायची आणि वरून पीठ ओतायचं. बघा किती छान मस्त दाणेदार झालेले. करायला अगदी सोपी आहे, काही अवघड नाही. बघा किती छान मस्त बुंदी पडलेली आहे. अशाच पद्धतीने आता सर्व बुंदी आपण करून घेऊ. दुसरा घाणा सुद्धा घालून घेतलेला आहे बघा. जास्त पण कडक करायची नाही. लगेच टाकल्या लगेच थोडं खालीवर करायचं आणि लगेच काढून घ्यायची. जास्त कडक करायची नाही बुंदी. आणि आता बुंदी अर्धी झालेली आहे करून लगेच पाकात टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं छान. आणि आता थोडीशी आपण रंगीत बुंदी करून घेऊ. थोडासा हिरवा आणि थोडासा ऑरेंज कलर घेतलेला आहे. असा झारा असला तरी त्याच्यावर सुद्धा छान होते बुंदी. त्याने सुद्धा तुम्ही करू शकता. बघा किती छान मस्त रंगीबेरंगी खूप छान दिसते आणि खायला पण छान लागते. तर ऑरेंज कलरची थोडीशी करून घेऊ आपण. मार्केटपेक्षा भारी घरच्या घरी अशी बुंदी आपण करून घेतलेली आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही गोड बुंदी बनवायला पण विसरू नका. तुमच्याकडे रेड कलर असेल तर तो पण घाला, म्हणजे छान दिसते. ऑरेंज कलर घातलेला आहे मी, रेड नसल्यामुळं. अशी छान आता हे पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आणि 3-4 तास झाकून ठेवायचे, म्हणजे छान पाक मुरला जातो ह्या बुंदीमध्ये. किंवा रात्रभर झाकून ठेवायची हलवून चांगलं. सकाळी एकदम सुटसुटीत आणि मस्त रसरशीत बुंदी तयार. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे, काजू, बदाम, मनुके. धन्यवाद.